नमस्कार शेतकरी मित्रांनो. आजचा विषय आपण मका या पिकावरती आहे. आजचा विषय म्हणजे आपण या अगोदर या मकामध्ये गहू पीक होतं आणि त्यानंतर ट्रॅक्टरच्या सहाऱ्याने नांगरून आणि रोट्याविटर करून ट्रॅक्टरनंच मका पेरणी झालेली आहेत. या मका पेरून आम्हाला किमान 6 दिवस झालेले आहेत. 25 जून या रोजी आम्ही पेरणी केलेली आहेत आणि आज 2 जुलै ही तारीख आहे. तर बघू शकता मित्रांनो, हा मकाचा किमान 30 गुंठ्याचा प्लॉट आहे. त्यामध्ये आम्ही म्हणजे ह्यावर्षी आम्ही शेणखत टाकलेले नाहीत. रासायनिक खताची एक बॅग दिलेली आहे, ती आम्ही शेअर करू शकत नाहीत. पण एक सांगू शकतो की आम्हाला सकाळी 12च्या सुमारास आमची पेरणी कंप्लीट झालेली होती आणि संध्याकाळी 6-6:30ला पाण्याचा जोरात पाणी पडला. पूर्णप्रमाणे पाणी पडला आणि काल पण पाणी पडलेला होता आणि त्या अगोदर थोडंसं हलके-फुलके 2-4 फटकारी पडले होते. तर चांगले 2 पाण्यामध्ये बघू शकतात मित्रांनो, मकाची क्वालिटी कशी आलेली आहे. 2च पाणी पकडू आपण याच्यावरती. कालचा एक आणि पेरणीचा एक पाणी. तर 2 पाण्यामध्ये बघू शकतात मकाची क्वालिटी छान प्रकारे आलेली आहे. आणि या अगोदर आम्ही जे आहे ना, मागच्या वर्षी पण याच्यामध्ये मका घेतलेली होती. कारण की आम्हाला यावर्षी कपाशी लागवड करायची होती. तर आम्हाला काय झालं की पाणी उशिरा झाला. म्हटलं नंतर पाणी उशिरा झाला आणि त्या कारणानं आम्ही पण प्लॅन कॅन्सल केला आणि परत यामध्ये मका टाकलेले आहेत. आता मकावरती मका किती येते बघू आणि पूर्णप्रमाणे या चॅनलवरती तुम्हाला मकाचे प्रत्येक व्हिडिओ मिळेल. शेवटपर्यंत मका विकेपर्यंत कणसामध्ये आले किंवा असं थोडी हाईट उंच झाली त्यावेळेस पण मकाची पूर्ण व्हिडिओ मिळेल. तर कृपया करून शेतकरी मित्रांना एक नम्र विनंती आहे की या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून माझी जे बी व्हिडिओ मिळेल तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल. तर बघू शकता मित्रांनो, हा प्लॉट जे आहे 30च गुंठ्याचा प्लॉट आहे. पूर्ण मेजरमेंट काढू आपण यावर्षी 100% काय झालं आहे काय नाही, हे जंगली प्राण्यांना काय नुकसान केली, कसं काय झालं किंवा ह्यावरती किती फवारण्या झाल्या, किती खत टाकले गेलं आहे आणि काय किती उत्पन्न मिळेल यावरती पण आम्ही पूर्ण व्हिडिओ शेअर करू. हप्त्यातून किमान 2 तरी व्हिडिओ येईल. पूर्णप्रमाणे कशा पद्धतीने आम्ही कोळपणी केली, काय केली, बैलाच्या सहाय्याने केली का काय केली. तर एकच सांगायचं आहे, शेवटी एकच सांगायचं आहे, एवढं पूर्ण व्हिडिओ बघितला. आजच्या व्हिडिओमध्ये थोडीशी पण माहिती मिळाली असेल तर हा व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.